नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। हेल्मेट घालणाऱ्या दुचाकीस्वाराशी अनोखं नातं जपत आरटीओने बांधली राखी। रस्त्यावर सुरक्षा नियम पाळणाऱ्यांना प्रोत्साहन। रक्षाबंधन सणाच्या दिवशी हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने जनजागृती करण्यात आली। आरटीओ विभाग आणि एका बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम यावेळी राबवण्यात आला। शहरातील महावीर चौक येथे हेल्मेटची जनजागृती करण्यात आली। यावेळी शहरातील महिला पोलिसांनी हेल्मेट घातलेल्या मोटरसायकल धारकांना राखी बांधून त्यांचे रक्षण केले। दुचाकी चालवताना वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन आरटीओ अधिकारी सायली शंकरराव व श्रीपाद पाटील शिंदे यांनी केले। यावेळी रत्नाकर कुऱ्हाडे, पिंटू बोंबले, राधेश्याम लाहोटी, अशोक भंडारे यांची यावेळी उपस्थिती होती। तर पाहुयात हा आरटीओचा आगळा वेगळा अनोखा उपक्रम आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर। प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट, नांदेड। जे लोक हेल्मेट वापरत आहेत त्यांना राखी बांधून त्यांनी हेल्मेट वापरलं, रस्ता सुरक्षेचा आदर केला, याबद्दल त्यांना थोडंसं आपण मोटिवेट करतोय किंवा अप्रिशिएट करतोय, त्याच्यासाठी हा प्रोग्राम करण्यात आलेला आहे। नेमकं हा प्रोग्रामचं नाव आहे एक राखी हेल्मेट वापरणाऱ्या भाऊसाठी। असा हा प्रोग्राम आहे की जे लोक हेल्मेट वापरत आहेत त्या लोकांना आम्ही राखी बांधून त्यांचा सन्मान करतोय, त्यांना धन्यवाद म्हणतोय की तुम्ही रस्ता सुरक्षेचे नियमांचं पालन करताय, त्याबद्दल धन्यवाद। जे हेल्मेट वापरत नाही आहे त्यांचं आम्ही प्रबोधन करतोय या छोट्याशा प्रोग्रामच्या माध्यमातून की तुम्ही पण हेल्मेट वापरावं, हे तुमच्या सुरक्षेसाठी आहे। गाडी चाकी गाडी चालवताना सीट बेल्ट वापरावा, दुचाकी चालवताना हेल्मेट वापरावा, हे या छोट्याशा उद्देशाच्या मागचं हे कारण आहे की कैलासवासी गणपतराव पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडमध्ये आज आपण रक्षाबंधन निमित्त एक राखी हेल्मेटवाल्या भाऊसाठी हा अभिनव उपक्रम घेत आहोत। त्याच्या मागचं कारण असं आहे की खूप लोक रस्त्यावरती, रहदारीवरती ज्या पद्धतीने हेल्मेट न वापरता फिरतात त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्या 35% वर आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आहे। पण एखादा भाऊ जेव्हा बहिणीच्या इथे राखी बांधायला जातो आणि अचानक त्याचा जर हेल्मेट न वापरता ॲक्सिडेंट झाला तर तीच रक्षाबंधन आनंदामध्ये होण्यापेक्षा तेच घर पूर्ण दुःखामध्ये जातं। आमच्या संस्थेचा आणि आरटीओ विभागाचा, एसपी ऑफिस विभाग असेल, शहर वाहतूक विभाग असेल, आमचा उद्देशच हा आहे की प्रत्येकाने हेल्मेट वापरलं पाहिजे। हेल्मेट वापरल्यामुळे एकंदरीत कुटुंब सुरक्षित राहतं, देश सुरक्षित राहतो, समाज सुरक्षित राहतो। आणि यामुळं आम्ही हा अभिनव उपक्रम राबवला की त्यांचं राखी बांधून आपण स्वागत करायचं आणि त्यांना सांगायचं बुवा ही राखी रस्ता सुरक्षेची आहे, ही राखी माझ्या भावाच्या प्राणाच्या सुरक्षेची आहे, ही राखी माझ्या भावाचं कुटुंब सुरक्षित ठेवण्याची आहे, ही राखी भावांचं प्रेम, बहीण आणि भावाचं घट्ट करण्याची राखी आहे। त्यामुळं रस्ता सुरक्षा आणि आपली प्राण सुरक्षा यामुळे देशाचाही बचाव होतो आणि एकंदरीत समाजाचाही बचाव होतो। त्यामुळे हा कार्यक्रम आपण नांदेडमध्ये घेतलेला आहे। हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।